रामकृष्ण हरी मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. आणि मित्रांनो आपला धाराशिववरून आपण येईना हे पाहू शकता. याचे जनरेटर वगैरे म्हणजे काहीतरी हाय ट्रान्सफॉर्मर का काहीतरी हाय जे आपण लोडिंग केले मित्रांनो. आणि आपल्याला जायचंय कुठं जायचं माऊली? गुत्तीला जायचंय. गुत्ती म्हणजे आपलं काड्याप्याजवळ आहे मित्रांनो. आणि चला तर मग काय रात्रीचं पोचलो होतो आपण इथं. आपल्याला मस्त मित्र भेटला, ते एकदम खतरनाकच लाइटिंग केली ती आपली. आलो तो आपण सकाळी, आपली झाली लोडिंग चालू आणि मस्त एकदम खतरनाक लोडिंग चालू होती. तुम्हाला सांगतो आपण भरले ते पवन चिक्कीचे आपले जनरेटर, आपलं काय काहीतरी डिप्या बिप्या काहीतरी आहेत. मग काय आपल्याला लई झोप लागली होती. मला चला घ्या हॉटेलवर साईडला. मस्त हॉटेलवर वगैरे साईडला घेतली, मस्त जेवण वगैरे केलं आणि मारली पडी. मग म्हणलं चला डिझेल बिजेल टाकावं. मला सकाळी उठलो तर डिझेल बिजेल टाकलं, मस्त की निघाले. मला तिचं पण पोटाचं बघायला पाहिजे. मग काय मस्त की निघाले. एकदम वातावरण एकदम खतरनाकच होतं. तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी कसं जरा एकदम खतरनाक वातावरण असते तुम्हाला माहिती. आणि लयच भारी धुकं बिकं एकदम भारीच वाटत होतं. ते ट्रॅक्टरचं चाला होता ऊसाची शिफ्टिंग मित्रांनो. पुढं आलो तो जरा विशेष झाला का कारवाल्याला झाली, गाडी घासली आपल्या मित्राची. मग काय गाडी लागला 50,000 60,000 रुपये मागायला. म्हणलं भाऊ एवढं तर नाही, म्हणलं तुला काय केस करायची कर म्हणलं. आलो भाऊ डायरेक्ट मग चौकीला. आणि मित्रांनो सगळेच पोलीस आगाव नसतात. आपल्या साहेबांनी आपल्याला ज्यूस वगैरे पाजला आणि मस्त की तुम्हाला सांगतो आपली भांडणं वगैरे मिटवली. डॉक्टर होते, डॉक्टरच्या गाडीला आपली गाडी घासली होती. आणि मित्रांनो आपल्याला एवढं त्या साहेबांनी एवढी मदत केली की एवढी हेल्प केली मित्रांनो काय सांगायचं. आणि साहेब म्हणले तुम्ही बाबा तुमची भांडणं मिटवा, मी तुम्हाला ज्यूस पाजतो. साहेबांनी आपल्याला पदर ज्यूस पाजला मित्रांनो. आणि खरंच सांगतो एवढे भारी साहेब होते ना काय सांगायचं. आपल्याला खूप हेल्प केली त्यांनी मित्रांनो. मग काय ते कसं बसं मिटून मित्रांनो आलो आपण पुढे. मस्त मला एक 90 मारू गाड्या म्हणलं. 90 आता डोकं नाही चालायचं म्हणलं. 90 मिनिटी मारले मग मस्त की आपण निघालो. मग काय आपल्याला भाऊ एकदम 90 मारले. मग काय गाडी सुसाट निघाला. मग काय आमची भेटले आमचे मामा भेटल्यावर काही सुट्टी नाही. मामा म्हणले चला तुम्हाला मस्त की टायगर सांगतो म्हणलं. मग चला आपल्याला काय फुकाटच म्हणलं. मग काय मामाला म्हणलं चलो. मग काय आपण आलो सकाळी कंपनीत नाश्ता बिष्ट केला नाही. हे काय आपल्या मागं काय आपलं काय पिच्या सोडे ना भाऊ. त्या खेळांनी पार एवढा वैताग दिला काय सांगायचं. मग काय आपली गाडी वगैरे खाली करायला चालू केली. मग मस्त की आपली गाडी बिडी खाली झाली मित्रांनो.